एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या YouTube चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आता बघा आपल्या सगळ्याला माहिती आहे टी-एडचा पेपर चालू आहे आणि त्यामध्ये बघा जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत बघा त्याच्यावरती प्रश्न रिपीट होत आहेत किंवा पुन्हा-पुन्हा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे. तर ते टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे पहा. मराठी व्याकरणाची आपली सीरीज असणार आहे. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे बघा. आपले 100% यामधून मार्क पक्के होणार आहेत पहा. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आणि मित्रांनो या व्हिडिओची पी-डी-एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा. त्यावर क्लिक करून तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करायचं आहे. त्याचसोबत आपला WhatsApp चॅनल सुद्धा आहे, तो सुद्धा आपल्याला जॉइन करायचा आहे. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी विशेषण कोणतं आहे? आता बघा झाड तर विशेषण नाही असू शकत, खेळतो नाही, चालणे नाही, आकाश नाही. परंतु हिरवे पहा, हिरवे पान बरोबर? हिरवे पान हे काय झालं बघा या ठिकाणी विशेषण झालं पहा. बघा हिरवे हे काय विशेषण आहे कारण ते या ठिकाणी संज्ञेचं वर्णन करतं. जसं हिरवं झाड, हिरवं पान बरोबर? पुढचा प्रश्न आहे बघा, मी पुस्तक वाचतो या वाक्यामध्ये मी हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं मी हे कसं आहे मित्रांनो प्रथम पुरुष या ठिकाणी सर्वनाम आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर होईल पहा. मी हे बोलणाऱ्या व्यक्तीला सूचित करणारं प्रथम पुरुष या ठिकाणी सर्वनाम आहे. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, रडणे या क्रियापदाचा आपल्याला काळ ओळखायचा आहे पहा. रडणे या क्रियापदाचा काळ ओळखायचा आहे. तर मित्रांनो हे काय बघा या ठिकाणी वर्तमान काळ आहे पहा. रडणे ही क्रियापद क्रियेच्या सामान्य अवस्थेला दर्शवते आणि ती अपूर्ण क्रियापद आहे म्हणून हे वर्तमान स्वरूप आहे पहा. पक्षी उडतो या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे बघा. जर आपल्याला कर्ता ओळखायचा असेल तर उडणारा कोण आहे? नारा नारीने जर आपण प्रश्न विचारले नारा नारी उडणारा कोण आहे? पक्षी म्हणून या ठिकाणी आपला पक्षी काय बघा या ठिकाणी कर्ता आहे. समजलं पक्षी काय आहे? कर्ता आहे. बघा वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो कर्ता असतो. या ठिकाणी पक्षी काय आहे पहा कर्ता आहे म्हणून या ठिकाणी पक्षी कर्ता झालेला आहे पहा. शब्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? शब्द या शब्दाचा विरुद्ध शब्द या शब्दाचे विरुद्ध शब्द कोणता आहे? तर मौन. लक्षात ठेवा मित्रांनो, शब्द म्हणजे काय? बोलणे. बरोबर? तर मौन म्हणजे न बोलणे म्हणून विरुद्धार्थी शब्द होईल. घरटी या शब्दाचा प्रकार कोणता आहे मित्रांनो? तर मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा घरटी या शब्दाचा प्रकार आहे ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी पहा सी. लक्षात ठेवा संज्ञा आहे पहा. घरटी एक प्रस्तुतचं नाव आहे किंवा नाम आहे पहा म्हणून त्या ठिकाणी संज्ञा आहे. मित्रांनो हे नाम सुद्धा होऊ शकतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा. कारण की तुम्ही एवढं मोठं YouTube आहे. जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर तुम्ही नंतर विसरून जाल आणि अतिशय महत्त्वाची व्हॅल्युएबल माहिती तुम्हाला या ठिकाणामधून मिस होईल. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त या ठिकाणी 500 लाईक आहे. फक्त बघता-बघता आपल्याला लाईकच्या बटनावर टच करायचंय पहा. प्रश्न क्रमांक 7 आहे. खालीलपैकी एकूण नामं किती आहेत? बघा पुढीलपैकी आपल्याला जे काही वाक्य दिलं यामध्ये एकूण नाम किती आहेत? मुलगा खेळतो, आई स्वयंपाक करते. बरोबर या ठिकाणी बघा मुलगा एक हे पहा मुलगा, त्याच्यानंतर आई, दुसरं कोणतं आहे पहा आई. आई आणि मुलगा ही 2 नावं आहेत. बाकीचे पहा या ठिकाणी क्रियापद आहेत पहा. मुलगा आणि आई ही 2 नावं आहेत आणि इतर शब्द काय आहेत? क्रिया आहेत म्हणजे क्रियापद. सतत हा शब्द वाक्यामध्ये कोणता प्रकार दर्शवतो? सतत. सतत क्रियाविशेषण, संज्ञा, विशेषण क्या सर्वनाम. चला मित्रांनो पटपट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि याचं उत्तर बघा या ठिकाणी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आणि शेवटी बघा 25 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. चला मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्या या ठिकाणी बरोबर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे क्रियाविशेषण याचं बरोबर आहे पहा. सतत हा शब्द पहा क्रियाचा प्रकार दर्शवतो. तर सतत बोलतो बघा. जसं तो सतत बोलतो. तो झोपला या वाक्यामध्ये काळ कोणता आहे? तो झोपला या वाक्यामध्ये काळ कोणता आहे? तर भूतकाळ आहे मित्रांनो. या ठिकाणी आहे भूतकाळ. बरोबर? झोपला या शब्दामधून हे लक्षात येतं की क्रिया भूतकाळात घडलेली. पुस्तक या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला योग्य लिंग कोणतं आहे? पुस्तक. पुस्तक या शब्दाचं योग्य लिंग कोणतं आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं ऑप्शन क्रमांक सी हे काय मित्रांनो नपुसकलिंगी मित्रांनो. पुस्तक हे काय पहा या ठिकाणी नपुसकलिंगी आहे. ऑप्शन क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर होईल पहा. पुस्तक हे काय आहे? नपुसकलिंगी नाम आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, आई स्वयंपाक करत होती या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. करत होती पूर्ण क्रिया झालती का नाही? म्हणून हे काय झालं पहा ऑप्शन क्रमांक डी हे झालं अपूर्ण भूतकाळ मित्रांनो. काय झालं हे? अपूर्ण भूतकाळ. करत होती म्हणजे क्रिया सुरू होती, पण पूर्ण झाली नव्हती म्हणून याला अपूर्ण भूतकाळ असं आपण या ठिकाणी म्हणत असतो. नेक्स्ट आहे पहा, छान हा शब्द कोणता प्रकार दर्शवतो?
तर मित्रांनो हा विशेषण दर्शवतो. बरोबर? छान आहे, संज्ञेचं वर्णन करणारा शब्द आहे. म्हणून या ठिकाणी हे काय विशेषण आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, विजय या शब्दाचं वचन काय होईल? तर विजय मित्रांनो या ठिकाणी एकवचन आहे. बरोबर? एकवचन विजय आहे पहा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी क्रियापद कोणतं आहे? प्रश्न क्रमांक 15 आहे. तर झाड तर असू शकत नाही. वाचतो मित्रांनो या ठिकाणी काय पहा, वाचण्याची या ठिकाणी क्रिया आहे. म्हणून हे या ठिकाणी क्रियापद झालेलं आहे पहा. वास्तू एक क्रिया आहे म्हणून हे क्रियापद आहे. बघा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, वाक्यात खूप हा शब्द कोणता प्रकार दर्शवतो? तर हा मित्रांनो क्रियाविशेषण हा प्रकार दर्शवतो. बरोबर? खूप हा बघा प्रमाण दर्शवणारा शब्द आहे. जसं खूप छान, खूप चालतो हे काय बघा या ठिकाणी क्रियाविशेषण आहे. असे या शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो. असे या प्रकारचा कोणता होईल बघा हे सर्वनाम आहे. लक्षात ठेवा सर्वनाम. समजलं? तर मित्रांनो असे हे दर्शक सर्वनामे एखादी गोष्टी किंवा स्थिती दर्शवण्यासाठी असे वापरतो आपण. नेक्स्ट आहे बघा, तो अभ्यास करत होता. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर तो अभ्यास करत होता. या ठिकाणी विधानार्थक वाक्य आहे मित्रांनो. काय आहे विधानार्थी वाक्य आहे म्हणून या ठिकाणी आपलं हे उत्तर बरोबर आहे. हे बघा साधे विधान करणारं वाक्य आहे म्हणून विधानार्थक आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, आई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? तर आई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो जननी. समजलं? जननी म्हणजे जन्म देणारी आणि हा आईसाठी समानार्थी शब्द आहे. मित्रांनो आपण मराठी व्याकरण त्यासोबत मानसशास्त्राच्या पीडीएफ बनवल्यात पहा. सोबत तुम्हाला करंट अफेअर्स सुद्धा भेटणार आहे. या सगळ्या ₹149 ला असणार आहे मित्रांनो. क्विक रिव्हिजनसाठी आणि तुमचे मार्क पक्के करण्यासाठी लवकर हे पीडीएफ घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, आपला जो काही नंबर आहे 827555 8283 हा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे, यावर तुम्हाला ₹149 सेंड करायचे आहेत आणि लगेच तुम्हाला या पीडीएफ लगेच तुमच्या WhatsApp ग्रुपला मी रिव्हिजनसाठी देऊन टाकेल बघा. तुमचा पेपर लवकर असेल तर लवकर घेऊन टाका मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तिने फळ खाल्ले वाक्यामध्ये आपल्याला कर्म विचारलंय. तर बघा फळ हे या ठिकाणी कर्म या ठिकाणी समजलं फळ. कर्म म्हणजे ज्यावर क्रिया केली जाते ते काय असतं कर्म असतं. त्या ठिकाणी बघा खाल्ले जाते ते फळ म्हणून या ठिकाणी फळ आपल्या या ठिकाणी कर्म झालेलं आहे. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? आता स्त्रीलिंगी कोणता शब्द आहे मित्रांनो? राणी हा शब्द या ठिकाणी काय पहा स्त्रीलिंगी आहे. बघा राणी हा शब्द स्त्रीलिंग दर्शवतो कारण तो एका स्त्री शासकाला दर्शवतो आणि इतर सगळे काय आहेत पहा पुल्लिंगी शब्द आहेत पहा. विद्यार्थिनी या शब्दाचं पुल्लिंगी रूप कोणतं होईल मित्रांनो? तो विद्यार्थी होईल मित्रांनो. लक्षात ठेवायचं विद्यार्थिनीचं काय होईल? विद्यार्थी पुल्लिंगी होईल पहा. समजलं? विद्यार्थिनी म्हणजे स्त्री विद्यार्थी. त्याचं पुल्लिंग रूप काय होईल? विद्यार्थी असं होईल. खालीलपैकी सर्व पुल्लिंगी शब्द कोणते आहेत? आता या ठिकाणी गट दिलेला आहे आपल्याला. बाई, मावशी, माणूस यामध्ये काय बघा 2 बाया दिलेल्या आहेत पहा आणि 1 माणूस आहे. वडील, भाऊ, काका आता हे सगळे काय आहेत पहा नर आहेत किंवा या ठिकाणी पहा पुल्लिंगी आहेत पहा. बरोबर? म्हणून हे आपला गट बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक बी. या सर्व शब्दाचा वापर पुरुष व्यक्तीसाठी होतो म्हणून ते काय आहेत पहा पुल्लिंगी आहेत. पुढचा शब्द आहे मित्रांनो नर्तक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल? तर मित्रांनो नर्तक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल? आपल्याला याचं काय करायचंय बघा कमेंट बॉक्समध्ये उत्तर टाइप करायचं आहे. नर्तक या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप कोणतं होईल हे आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करायचं आहे. आणि मित्रांनो जे काही व्ह्यू प्रॉडक्ट दिसतात आपल्याला टायटल पाशी त्यावर पुस्तकाच्या लिंक टाकलेल्या आहेत बघा. तुम्ही ज्याचा पण फॉर्म भरला असेल ते पुस्तक तुम्ही नक्की बघू शकता. त्यावर जाऊन तुमचं पोस्टर पाहणं किती काय आहे, त्याचे रिव्ह्यू त्यामुळे त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की क्लिक करून बघा कशा प्रकारचे पुस्तक आहेत ते जेणेकरून तुम्हाला त्याची सर्व माहिती समजून जाईल.